नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत गुजराती खिच्चू म्हणजेच गुजराती लोट. गुजरातीत पिठाला लोट म्हणतात. लोट बनवण्यासाठी आपण घेतले आहे तांदूळाचे पीठ, आले लसूण मिरचीची पेस्ट, तीळ, ओवा, जिरे, मीठ आणि कोथिंबीर. मी या चमचाभर पीठ घेतलेले आहे. तर पिठाच्या तिप्पट आता पाणी घेऊ. एका कढईत आपण 3 चमचे पाणी घेतलेले आहे. नंतर त्या पाण्यात ओवा, जिरे, तीळ, मिरची, लसूण, आले याची पेस्ट हे सर्व टाकून चांगले उकळून घ्यावे. या पिठात पाणी कमी वापरले तर त्याचे पापड तयार होतात. हे पापड आपल्याला रस्त्यावर विकत मिळतात, तेच तांदूळाचे पापड असतात. या पाण्यात मीठ टाकावे व थोडे चिमूटभर सोडाही टाकावा. नंतर तांदूळाचे पीठ टाकून चांगले एकजीव करून घ्यावे. पीठ चांगले एकजीव करावे. त्यात गुठळ्या पडू देऊ नयेत. वरून कोथिंबीर घालावी व पीठ चांगले एकजीव करून शिजण्यास ठेवावे. पिठाला चांगली वाफ येऊ देण्यासाठी त्यावर ओले केलेले सुती कापड झाकून वरून झाकण ठेवावे, म्हणजे पीठ चांगले शिजते. वरून थोडे पाणीही शिंपडावे आणि लगेच झाकण लावून बंद करावे. याला गुजराती खिच्चू किंवा गुजराती लोट असेही म्हणतात. हा पदार्थ गुजरातमध्ये रस्त्यावर जागोजागी विकत मिळतो. हा एक गुजराती नाश्त्याचा प्रकार आहे. आता आपला खिच्चू शिजून झाला आहे, तो आपण एका भांड्यात काढून घेऊ. यावर आता आपण थोडी कोथिंबीर आणि थोडे तूपही घालू. आवडत असल्यास याच्यावर लाल चटणी सुद्धा घालतात.
तुम्ही जर गुजरातमध्ये गेला तर हा पदार्थ तुम्हाला जागोजागी मिळेल. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.